गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. मुंबईच्या हृदयात वसलेलं प्रभादेवी इथलं श्री सिद्धिविनायकाचं मंदिर मुंबईतल्या अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. मंगळवार, संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थी अशा दिवशी इथे भाविकांची अलोट गर्दी जमा होते. अगदी दूरवरून अनवाणी चालत येऊन लोक इथे दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावतात. गणपती बाप्पाची देखणी आणि करुणामय मूर्ती, सकाळी सकाळी काकड आरतीचा भक्तिमय निनाद, तेव्हा आज आपण दिवसाची सुरुवात करूया मंगलमूर्तीला, गणरायाला, आपल्या गणपती बाप्पाला नमन करू. दर्शन मात्रे हो भक्ति प्रीतपुरति. जय देव आद्य ब्रह्माधीश योगी रुद्रामा करुणा पारावारा हे मंगलधामा. मत्सर मुखधनुजा हे परिपूरित कामा. स्वामिन विघ्नाधीशा दे निज सुकामा. जय देव जय मंगलमूर्ति. समदर्शन मात्रे हो भक्ति प्रीतपुरति. जय देव श्रीमन्मुद्गल शुकमुख दत्ताद्रिक योगी. नारायण गिरिजा तव रविमुख स्वर भोगी. तैसे संत रत तव पद कमली भोगी. जय देव जय मंगलमूर्ति. समदर्शन मात्रे हो भक्ति प्रीतपुरति. जय देव श्रीमद् गणेश दक्ष दक्षाङ्किवास. त्रिनयन शशिबालद्वैसित पित सुवास. विद्या तुम्हि तत्त्वं वदवास. अंकुशधारी असि पदि गणमय करियास. जय देवी सिद्धि माते. द्वन्द्वा भेदे आरति करितो तुमाते. जय देव सुखकरता दुःखहता वरता विघ्नाते. सर्वे परवे प्रेम कृपा जयाते. सर्वांगे सुंदर वटिलेंदुराचे. कंठी दके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ति. दर्शन मात्रे मन कामना पुरति. जय देव
धूपदको गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये मन अक्षरशः हरखून गेलं होतं नाही. अहो, अवघा महाराष्ट्र आता श्री गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होतोय. आणि याच भक्तिमय वातावरणात आपण सुरू करूया गुड मॉर्निंग सह्याद्रीचा आजचा हा भाग. गणपती बाप्पाची आरती झाली, मग प्रसाद हवा ना. आणि गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणजे मोदक. हे समीकरण महाराष्ट्रातल्या अगदी घराघरात पक्क ठरलेलं. चला तर मोदक कसे बनतायत ते पाहूया. नाचणीचे मोदक. तर चालू करूया नाचणीचे मोदक बनवण्याची कृती. त्यासाठी लागणारे साहित्य आहे तूप, मावा, किसलेलं गूळ, नाचणीचं पीठ, दूध, मिल्क मेड, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स. तर सुरू करूया कृतीसाठी. तर आपण एक पॅन गरम करून घेऊ. नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे मी. तुम्ही एक साधी घरात जी कढई असते ती आपण वापरू शकतो. यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. एक साधारणसा 3 चमचे तूप आपण यात टाकणार आहोत. वितळून घेऊया चांगल्यापैकी. नाचणी ही खूपच पौष्टिक आहे, कारण नाचणीमुळे शरीरात जे कॅलरीज असतात, अनावश्यक कॅलरीज या मारल्या जातात. आणि त्याच्याशिवाय नाचणी ही ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची एक घटक मानला जातो. नाचणीमुळे आपल्या शरीरातील जे शुगरचं प्रमाण आहे ते कमी होतं. तूप वितळलेलं आहे. यामध्ये आपण आता मावा टाकूया. साधारणसा 1 वाटी मावा 100 ग्रॅम आपण घेतलेला आहे. मावा आपण परतून घेऊ. गॅस एकदम स्लो ठेवूया. मावा असा दाणेदार झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ. हे बारीक किसलेलं गूळ आहे. गुळाची पावडर येते ती आपण वापरू शकतो. गूळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही उकडलेले मोदक ऐकले असतील, चॉकलेटचे मोदक ऐकले असतील, पण नाचणीचे मोदक नक्कीच फर्स्ट टाइम ऐकत असाल. हे खूप पौष्टिक लागतील खाण्यासाठी. चांगल्या पद्धतीने आपण गूळ आणि मावा ह्याचा एक साधारणसा पाक तयार करून घ्यायचा आहे. तूप सुटत चाललं आहे. गुळाला वितळायला द्यायचं आहे. ह्या मोदकसाठी आपण चिकीचं गूळ वापरायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता की आपलं जे गूळ आहे ते चांगल्या प्रकारे वितळलं आहे. जास्त कडूही द्यायचं नाही आहे. याच्यामध्ये जे गुळाचे लम्स असतात ते आपल्याला मुख्यतः काढायचे आहेत. आणि माव्याचे जर काही लम्स राहिले असतील ते आपण ते काढून घेऊ. सुंदर प्रकारे आपला गुळाचा पाक माव्यासोबत तयार झालेला आहे. हलकासा तुम्ही आता जरा शिजवायला ठेवतो. आता यामध्ये आपण टाकणार आहोत नाचणीचं पीठ. हे मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं. गॅस स्लो करूया. जवळजवळ 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम आपल्याकडे हे नाचणीचं पीठ आहे. हळूवारपणे आता आपण हे परतून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. दिसताना हे चॉकलेटच्या मोदकासारखेच दिसतात, पण आहे ते नाचणीचे मोदक. काही लोक ही नाचणी जी आहे जर तुम्हाला
परतून घ्यायची असेल गॅसवर बाजूला तसंही तुम्ही परतून घेऊ शकता, पण तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी ती बाजूला परतून घेतली. आपलं हे नाचणीचं जे मिक्सचर आहे एकजीव झालेलं आहे. ह्यामध्ये आपण आता थोडं टाकणार आहोत मिल्क मेड. ही जरा अजून चांगली चव देते. तुम्हाला हे जर मिल्क मेड नाही टाकायचं असेल तर तुम्ही ते नाही टाकलं तरी चालेल. आपण थोडंसं दूध टाकणार आहोत म्हणजे जरा नाचणी शिजायला मदत होईल. आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकून घेऊ. सुंदरसं आपलं नाचणीच्या मोदकाचे जे मिश्रण आहे हे तयार होत आहे. काही वेळातच आपले मोदक तयार होतील. मोदकामधला महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची पावडर, तो आपण जरा टाकू. तुम्हाला याच्यात जरासं सुंठ टाकायचं असेल पावडर करताना ते आपण टाकू शकतो. आपलं जे मिश्रण आहे मोदकाचं नाचणीच्या ते तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतो. जेव्हा हे मिश्रण गरम असेल त्याच वेळी आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत. हाताला थोडं तूप लावून घेऊ. मोदकाचा साचा घेतलाय मी. मोदकाच्या साचाला पण आपण तूप लावून घेऊया. गरम आहे मिक्सर. आपण या साच्यामध्ये टाकू. पहिलं थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून त्याचा जो आकार आहे मोदकाचा सुंदर येईल. त्याच्यानंतर उरलेलं मिश्रण आणि हे व्यवस्थित प्रमाणे दाबून घ्यायचं आहे. आहा, मोदक तयार होत आहेत. अशीच आपल्याला ही कृती चालू ठेवायची आहे. जर हे थंड झालं तर नाचणीचं जे मिक्सचर आहे हे कडक होईल आणि जेणेकरून त्याचे मोदक आपल्याला बनवणं तेवढं सोपं होणार नाही. म्हणून हे जरा गरम असताना आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे. आपले हे नाचणीचे मोदक जे आहेत हे आपण 11 बनवून घेतले आहेत. आपण हे तयार झालेले मोदक आहेत हे आपण या केळीच्या पानावरती ठेवून देऊया. त्याच्यावरती थोडंसं गोल्डन वर्क टाकूया. अशा प्रकारे आपले हे नाचणीचे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. काय आहे, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला की मी नेहमी म्हणतो, बाप्पा 21 मोदक आहेत, अर्धे तुझे आणि अर्धे माझे. देवभक्ती 7-in-1 अत्री अगरबत्ती. सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती. 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती. पितांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची. तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे तिथे
त्यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तर सर्वत्र जोरदार सुरूच आहे. अहो, पण हा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात आपण जन्माष्टमी विसरू का? 4 दिवसांवर श्रीकृष्ण जन्मोत्सव येऊन ठेपलाय. सगळीकडे तयारी सुरू झाली आहे. वडाळ्याच्या श्रीकृष्ण मंदिरात तर भगवान श्रीकृष्णांसाठी झोपाळा सजवण्यात आलाय आणि त्यावर त्यांना भक्तीने प्रेमाने झुलवून त्यांची आरती करण्यात येते. तुम्ही सुद्धा एक छोटीशी विश्रांती घ्या आणि पुन्हा इथेच या. कुठेही जाऊ नका. देवभक्ती 7-in-1 अत्री अगरबत्ती. सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती. 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती. पितांबरी देवभक्ती, वाढवी प्रसन्नता मनाची. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत. दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई. आईला प्रॉमिस. मस्ती झाली मिस. ये ना. ओय, घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. देवभक्ती 7-in-1 अत्री अगरबत्ती. सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती. 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती. पितांबरी देवभक्ती, वाढवी प्रसन्नता मनाची. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता
पुनः प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. श्रीकृष्ण जन्मोत्सव, गणेशोत्सव या सणांमुळे वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलंय. पण याच आठवड्यात येतोय आपला राष्ट्रीय उत्सव, आपला स्वातंत्र्य दिन. त्यामुळे वातावरण देशभक्तिमय झालंय. 15 ऑगस्ट हा आपला 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिनानिमित्तच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हर घर तिरंगा या अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत विविध शहरातून, गावांमधून लोक तिरंग्याच्या निमित्ताने जोडले जात आहेत. वंदे मातरम. हर एरिया में, हर मंडल में और हर विभाग में ये तिरंगा रैली निकाली जाइए. इससे लोगों की जागरूकता बढ़ती है और ये जागरूकता को ध्यान में रखते हुए ये तिरंगा रैली का आयोजन किया गया है. ये हमारे हर विभाग से होगी. अपने एरिया में कम से कम 3 किलोमीटर 4 किलोमीटर तक हमारी ये तिरंगा यात्रा होगी, जिसको देश के ऊपर नाज है, अपने देश के ऊपर प्रेम है. बस हमारी यही इच्छा है कि हर एरिया में, पूरे देश में ये तिरंगा रैली निकलेगी. हमें जो दिया गया है, हमें आदेश दिया गया है पक्ष की तरफ से, हमको ये 14 तारीख तक ये तिरंगा यात्रा निकालनी है. और इस यात्रा में हर एक लोग को शामिल करना है, हर एक जाति को शामिल करना है, हर एक जनजाति को शामिल करना है. कोई भी विभाग का, कोई भी एरिया का और कहीं का भी कोई भी धर्म का लोग हो, लेकिन तिरंगा के नीचे सब लोग इकट्ठे होते हैं. ये हमको साबित करना है और हम लोग ने आज साबित किया है. गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाची जोरदार तयारी आहे. आणि अहो, आता मला सुद्धा तयारीला लागायला हवं. अहो, कसली काय विचारता? आपला साहसी खेळ, दहीहंडी, गोपाळकाल्याची. अहो, मुलं थर लावून वाट पाहतायत. चला, तुम्ही मात्र मला पुढच्या सोमवारी नक्की भेटायला या, सकाळी 8 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. चिल्लाओगी तब गोरी, जब उलट देगा तोरी गगरी आके पीछे डगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे.
मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री।